कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेताक्षमस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते वेदवाणी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी ग्रन्थारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा ऋषिकल्पं रामभक्तं गुरुं यज्ञेश्वराभिधं चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः आहेतु जननी मदीयनगरे अज्ञानमीरे करू हारीगे मद प्रेम पाकर सदा सूरेन भोगे करू प्रेमेवाहन मुक्तकण्ठकर्मी नाहि तुझे बंधन प्रल्हादा गुरुराजया निततुम्हा माझे असो वंदन जरी चरी वनिधेनु आठवी वत्स नित्य जननी करित कामे बालका पास चित्त तदुपरि गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला जयाच्या मुखी सर्वदा राम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती शुका सारिखे पूर्ण वैराग्य गांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका
श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ कथा सप्ताह आज या पवित्र शुकतांच्या पावन भूमीमध्ये भगवंताच्या कथेचं रसग्रहण आपण करत आहोत. भागवताची कथा श्रवण करण्यासाठी खूप मोठा सुयोग लागतो आणि अशा पुण्य पवित्र भूमीमध्ये भगवंताची कथा, भगवंताची लीला श्रवण करण्यासाठी आपण परम भाग्यवान आहात. या ठिकाणी आपल्याला कथा श्रवण करण्यासाठी मिळते आहे आणि इतकी एकाग्रतेनं, इतकी तन्मयतेनं आपण कथा श्रवण करत आहात. हे खरंच पूर्वसंचित असतं. प्रारब्धात नसेल तर माणसाला तिथून सुद्धा वापस यावं लागतं. बरं का, आम्ही नैमिषारण्यामध्ये कथेला गेलो होतो. काही व्यक्तींना तिथे पोहोचल्यानंतर कथा सुरू व्हायच्या अगोदर जावं लागलं, नव्हे तर ते स्वतः निघून गेले. प्रारब्धात नसेल तर भगवंत देतच नाही, तुम्हाला योगच येत नाही. तुम्हाला काहीतरी चांगलं प्राप्त करून घेण्यासाठी, उत्तमोत्तम फल प्राप्त होण्यासाठी पूर्वसंचित लागतं. सद्गुरूची कृपा लागते, आई वडिलांचे आशीर्वाद लागतात. तर आणि तरच माणसाला हा सुयोग प्राप्त होत असतो. भगवंताच्या कृपेनं आपण आज तिसऱ्या दिवशी भगवंताची कथा श्रवण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. काल आपण आपल्या कथेला थोडसा बरेच पुढे जायला पाहिजे, पण अजून बरेच मागे आहोत आपण. ओघामध्ये भरपूर वेळ जातो. ठीक आहे, कथा श्रवण करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो नाहीये, हे लक्षात ठेवा. आपण या भागवताचं सार या ठिकाणाहून घेण्यासाठी आलेलो आहोत. आपल्या जीवनामध्ये भागवत कथा उतरवण्यासाठी आपण आलेलो आहोत. कथा मी रोज सांगतो, लक्षात ठेवू नका. कथेत काहीच विचार करू नका कथेचा. कथा आपल्याला कुठेही ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील, पाहायला मिळतील. रोज आपण टीव्हीवर महाभारत पाहतो, रामायण पाहतो, कृष्ण पाहतो, सगळे सिरियल आपण पाहतो. कथा भाग काय आहे हे आपल्याला घर बसून सगळं कळतं. पण श्रवण भक्ती जी आहे, पुण्यक्षेत्रामध्ये, पवित्र भूमीमध्ये आपण काल भक्तीचे प्रकार पाहिले. श्रवणम, कीर्तनम, विष्णोः स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. श्रवण भक्ती कशी असावी पहा. कुणीही व्यक्ती, तो अधिकारी असो अथवा नसो, ज्ञानी असो अथवा नसो, प्रत्येकच ज्या वेळेला काही बोलण्याचा प्रयत्न करत असतो ना, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये सद्भाव असतो. आपल्याला ऐकवण्यासाठी किंवा आपल्याला सांगण्यासाठी म्हणून तो बोलत नसतो, तर त्याच्या मनातले जे काही भाव आहेत त्याला ते प्रकट करायचे असतात. आणि त्यावेळेला त्याला वाटतं की आपण बोलावं, आपण काहीतरी सांगावं, आपल्या मुखातून भगवंताचं चिंतन व्हावं, भगवंताचं नाव आपल्या मुखातून घेतलं जावं, म्हणून कुठलाही व्यक्ती बोलत असतो. आम्ही आश्रमात त्यावेळेला शिकायला होतो तुमच्या गुरुजींकडे. त्यावेळेला आम्हाला महिन्याला 2 महिन्याला असा एखादा विषय द्यायचे बाबा आणि सांगायचे की याच्यावर बोला. आम्हाला काही ज्ञान नसायचं, काही नसायचं, म्हणजे बोलावं कसं हे सुद्धा माहिती नसायचं. तरी सुद्धा आम्ही ज्या वेळेला बोलतो आहोत त्यावेळेला एखाद्या विद्वानाची कथा जशी मन लावून ऐकावी
तशी आमचे बाबा आमचं ऐकायचे. कारण बाबांनी म्हणायचं, जो कोणी बोलतो आहे त्याच्या मुखातून व्यास बोलतात, भगवंत त्याच्या मुखातून बोलत असतो. कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं, देवहूती माता कपिल देवांना शरण जाते. कपिल देव आपल्या मातेला ज्ञान देतात, तीव्र भक्तीची आज्ञा देतात. आज्ञाच म्हटलेले बरं का भगवंता. तसं तर मातेला आज्ञा देण्याचा अधिकार आहे का? माता ही तर गुरु आहे, श्रेष्ठ आहे, जगत जननी आहे. तरी देखील भगवान कपिलांनी मातेला अनुग्रह केला. तीव्र भक्ती म्हणजे काय? एक क्षण देखील भगवंतापासून विरक्त व्हायचं नाही, विभक्त व्हायचं नाही. अखंड जी भक्ती असते तिला तीव्र भक्ती असं म्हणतात. देवहूतीनं प्रश्न विचारला कपिलांना, महाराज, आनंद कशात आहे? जगात खरं सुख कशात आहे? आपण 2-3 दिवस झाले सुखाची व्याख्या पाहतो आहोत. आपल्या डोक्यामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये सुखाची जी व्याख्या असते त्याचप्रमाणे आपण विचार करतो आणि साहजिक आहे, ते बरोबरही आहे. व्यावहारिक दृष्टीनं पाहिलं तर ते 100% बरोबर आहे, पण आध्यात्मिक दृष्टीनं पाहिलं तर ते चुकीचं आहे. माणसाच्या वासना इतक्या प्रगल्भ असतात की त्या सुटत नाही, संपत नाही, नष्ट होत नाही, अतृप्त होत नाही, त्या सतत अतृप्तच असतात. एका ठिकाणी शंकराचार्यांनी असं नमूद केलेलं आहे, आद्य शंकराचार्य. ते म्हणतात की इंद्रिय हे चोर आहेत. माणसाची इंद्रिय हे चोर आहेत. त्यांना हवं ते आपल्याकडनं मागून घेतात. डोळ्यांना वाटतं की पिक्चर पाहावा, सबंध शरीराला डोळे घेऊन जातात. तर एकटे डोळे जाऊन पाहून येतात का? डोळ्यांनी इच्छा केली की मला एखादा सिनेमा पाहायचा आहे, माणूस सबंध शरीरानिशी, मनानिशी आणि धनानिशी तिथे जातो. मनात इच्छा जरी नसेल तरी देखील जातो. कधी कधी तर असं घडतं, पती पत्नी असतात, पत्नी म्हणते, अहो किती दिवस झाले आपण एखाद्या सिनेमाला गेलो नाही, कुठं बाहेर फिरायला गेलो नाही, कोविडच्या काळामध्ये तर जाऊच शकलो नाही, 2 वर्ष कुणाला बाहेर निघता नाही. आपल्या शेजारची पहा, महिन्यातून 4-4 वेळा पिक्चरला जातात. आपण कधी जायचं? इंद्रिय हे मानतात आणि आपण त्यांना ते देत राहतो. इंद्रियांची वासना न संपणारी आहे. हे जर संपवायचं असेल, नष्ट करायचं असेल, विवेकानं, विवेकरूपी छडीनं त्या मनाला तारण केलं पाहिजे. इच्छा मनात प्रकट झाली की त्यावेळेला सांगितलं पाहिजे, नाही ही चूक करतोय, आज तुला श्रीखंड खायचंय का? आज मिळणार नाही. सुख आहे का श्रीखंडामध्ये? आज किती जरी खाल्लं तरी परत थोड्या वेळानं उद्या भूक लागली की आनंद म्हणजे काय असतो, सुख म्हणजे काय असतं? तृप्ती. एखाद्याला श्रीखंड पुरी दिली, पोटभर जेवण झालेलं आहे आणि त्याला जर म्हणलं श्रीखंड खा, खाणार का तो? तो नको. मग आनंद आहे का त्यात?
आनंद श्रीखंडात आहे का? पण हरिभक्ती करण्यासाठी कितीही वेळ जप केला आणि परत म्हटलं अरे एक माळ जप करा, करू शकतो माणूस. अजीर्ण होणार नाहीये, अपचय होणार नाहीये. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना क्षणभंगूर माणसाचं हे जीवन आहे. कधी काळ येणार आहे काही सांगता येणार नाहीये, कधी तो नष्ट होणार आहे सांगता येणार नाहीये. या मानव देह जो प्राप्त झालेला आहे, या शरीरामध्ये या देहामध्ये असताना तू फक्त माझं भजन कर. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमः तत्सुखं राजसं स्मृतम्. विषयेंद्रिय इंद्रिय विषय मागत राहतात, मागत राहतात, मागत राहतात. आपण देत राहतो, देत राहतो. पण अनुभूती घेताना, त्याचा उपभोग घेताना ते चांगले वाटतात, गोड वाटतात. पण परिणामतः ते पाहिलं तर त्याचा विषासमानच आहे. जितकं आपण त्याला ताडण करू, जितकं त्याला आपण थांबवू, जितकं प्रयत्न करू, तितके ते आपल्या ताब्यात राहतात. म्हणून एकादशीचं व्रत करायचं असतं. एकादशी म्हणजे काय? दुप्पट खाशी. आपण तेच करतो ना. एकादशी म्हटलं की आपली 10 दिवसा 15 दिवसापासून अगोदर तयारी असते. मध्ये भागवत कथेत एकादशी येणार आहे म्हणून किती जणांनी लाडू करून आणले सांगा बरं. एकादशीला इथं तर सगळी जेवणाची व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे, सगळे. तरी देखील शेंगदाण्याचे लाडू पाहिजे, अजून काय काय कशाचे पाहिजे, राजगिराचे पाहिजे, पेंटखजुरीचे पाहिजे, ड्रायफ्रुट्सचे पाहिजे. म्हणजे कथेला जाताना सुद्धा आपल्या मनामध्ये लाडूच आहे. आपल्याला इथून जाताना हे लाडूच काढून टाकायचे लक्षात. हे लाडू ज्या दिवशी आपल्या मनातून निघतील ना, त्या दिवशी आपण भगवत भजनामध्ये रंग घेतलं, त्या दिवशी आपण भगवत भजन उत्तम रीतीने करू. कपिलदेव म्हणतात, माते कुठल्याही जडवस्तूमध्ये आनंद नाहीये. परत परत पुन्हा 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 त्या गोष्टीची अपेक्षा असते. जडवस्तूत आनंद असता. एखाद्याने एक छोटीशी कार घेतली, त्याच्यात आनंद मिळाला असता. वर्ष 2 वर्ष झाली की अपग्रेडेड घ्यावी वाटते. मग तो आनंद त्या वस्तूतला, त्या कारमधला गेला का? एखाद्यानं आज मारुती कार घेतली आहे, छान वाटते, वा वा वा, किती आनंद साजरा करतो. लोक फेसबुकला पोस्ट टाकतात, माय फॅमिली मेंबर. 5 वर्ष झाल्यानंतर फॅमिली मेंबर विकून टाकतो. त्यावेळेला म्हणतो का तो, माझा फॅमिली मेंबर विकला? त्यावेळेला कुठे गेला तो आनंद? जडवस्तूत आनंद आहे का? तर नाहीये. सच्चित आनंद परमात्मामध्ये माणसानं ज्या वेळेला आपण ध्यान धारणा करू, भगवंताची उपासना करू, त्यामध्ये जो आनंद मिळणार आहे तो चिरकाल टिकणार आहे, वाढत 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 जाणार आहे. काल मी जसं सांगितलं एक उदाहरण, की आपल्या ज्या पेशी आहेत ह्या 6 महिन्यामध्ये सगळ्या पेशी मृत होतात, नवीन पेशी तयार होतात. नवीन पेशी तयार होत असताना आपण त्या उपासना मार्गाने जर त्या वेळेला तयार झाल्या तर सर्व शुद्ध पेशी आपल्या शरीरामध्ये निर्माण होतील. दुष्ट शक्तींना आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये वावच राहणार नाही.
कपिल म्हणतात, माते विषयात आनंद असता तर सगळ्यांना सारखाच मिळाला असता. एखादा तृप्त झालेल्या व्यक्तीसमोर एखादा खाद्यपदार्थ काही ठेवला तर तो खाणार आहे का? दोन व्यक्ती आहेत, एकाला भूक लागलेली आहे आणि एक तृप्त झालेला आहे. दोघांसमोर टोपलं भरून ठेवा, दुसरा हात सुद्धा लावणार नाही. कपिल देव म्हणतात, माते देवाची उपेक्षा करू नका, भगवंताची उपासना करा आणि रोज देवाला क्षमा मागा की देवा, माझ्याकडनं जे काही पातक घडतं, माझ्याकडनं जो काही अपराध घडतो त्याबद्दल मला क्षमा कर. अजाणता जाणून बुजून घडलेलं पातक, अजाणता घडलेलं पातक हे नष्ट होण्यासाठी रोज देवाला प्रार्थना करावी. देवा, माझ्याकडनं उद्याच्या दिवसात असं पातक होऊ देऊ नकोस. आपण केलेलं पाप सांगायला विसरू नका. सांगितलं तर ते नष्ट होणार आहे. जे न सांगणार नाही ते तसंच तुमच्या सोबत येणार आहे. कपिल देवांनी अशा प्रकारे भरपूर मोठी अनुग्रह दिलेला आहे. भरपूर मोठी कपिल गीताच आहे. कपिल देवांनी जगाला सांख्य शास्त्राचा उपदेश केला. आपल्याकडे सगळे सायंटिस्ट भारतातच आहेत बरं का. भागवताच्या पंचम स्कंधामध्ये पृथु महाराजांनी पृथ्वीच्या गर्भात दोहन केलं. पृथ्वीच्या गर्भातले सगळे रस काय आहेत ते शोधून काढले आहेत. मधल्या काही कालखंडामध्ये आपण तिथून मागे पडलो आणि आपलं सगळं नष्ट होत गेलं. टिकलं ते फक्त धार्मिक रूपाने आपल्याकडे टिकून राहिलं. ज्यांना त्याचा उपभोग विज्ञानासाठी घेता येतो त्यांनी त्याचा उपभोग घेतला आणि त्यांच्या नावावर शून्याचा शोध भारतातच लागला. आपण म्हणतो फक्त, पण प्रूफ केलं नाही. महाभारतामध्ये रामायणामध्ये सगळे अंक आहेत. धृतराष्ट्राला 100 पुत्र होते, दक्षाला 60,000 पुत्र झाले. 60,000 आलं कुठून? शून्याचा शोध लावण्याच्या अगोदर पासून आपलं शास्त्र आहे का नाही? हा शोध लागला होता का त्यावेळेला? तरी देखील आपल्याकडे होतच नव्हतं. भगवान म्हणतात, जगामध्ये सुख प्राप्त होण्याचे 2च मार्ग आहेत. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. एक ज्ञान मार्ग आणि दुसरा भक्ती मार्ग. सतत 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 माणसानं वाचत राहू. वाचाल तर वाचाल, सतत नवीन 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 वाचत राहावं. माणसामध्ये आता पहा, काल या ज्येष्ठ काकू आहेत, त्यांनी विचारलं की ओमचा अर्थ काय आहे. त्यांनी ओमचे 50 अर्थ लिहून काढले, तरीही त्यांना अजून उत्सुकता आहे की ओम म्हणजे काय. ही जिज्ञासा असली पाहिजे की आपल्याला काहीतरी करायचंय, काहीतरी शोधायचंय, काहीतरी संशोधन करायचंय. जितकं आपण त्याच्यामध्ये अडकू, जितकं त्याच्यामध्ये रस घेऊ, तितकं बाह्य विषयामधून आपण आपोआप बाहेर जाऊ. कारण आपल्याकडे म्हण आहे बघा, एक खाली दिमाग शैतान का घर. आपण रिकाम बसतो की नानाविध चुकीच्या गोष्टी आपल्या बुद्धीमध्ये प्रवेश करतात आणि आपल्या शरीराला, आपल्या मनाला अपवित्र करतात आणि त्या करायला भाग पाडतात. उद्योगम पुरुष लक्षण. सतत सतत माणसानं उद्योग करत राहावं.
रिकामा बसू नये. अभ्यास करायला वय नसतं, वयाची मर्यादा नसतेच. आजीवन आपण विद्यार्थीच असतो, आजीवन आपण अभ्यास केलाच पाहिजे, वाचलाच पाहिजे. आता आपण वाचतो मोबाईलचे मेसेज, व्हॉट्सअपचे, आवर्जून पाहतो, आवर्जून वाचतो. तुम्हाला म्हटलं नाही बरं का, आवर्जून पाहतो दिवसभर. मोबाईल वाजला की एखादा परमेश्वराचा काहीतरी संदेश आलेला आहे असं माणसाला होतं. कित्येक वेळेला जेवता जेवता सुद्धा मोबाईल वाजला जवळ नसेल तर माणसाला अशी चलबिचल होते. कधी कधी मोबाईल घेईल, चिडतो माणूस, हे लवकर दे मोबाईल, लवकर दे, लवकर दे. कित्येकांना तर इतकी वाईट सवय की अगदी बाथरूम मध्ये सुद्धा, टॉयलेट मध्ये सुद्धा मोबाईल घेऊन जातात. तितका वेळ सुद्धा त्या मोबाईल पासून दूर व्हायचं नाहीये. विषयेंद्रिय संयोगात जसं त्या मोबाईल साठी आपल्याला होतं ना, तसं जर परमेश्वरासाठी झालं, तशी जर भक्ती भगवंतावरती जडली तर आत्मोद्धार होईल, आत्मकल्याण. ज्ञान संपादन करण्यासाठी माणसाला जिज्ञासा असावी. दोनच गोष्टी आहेत की ज्या माणसाचं दुःख निरसन करून सुख प्राप्त करू शकतात. तुम्ही एकदा तुम्हाला व्यसन लागू द्या एखाद्या गोष्टीचं, ज्ञानाचं, अभ्यासाचं, माणसाला तहान नाही लागत, भूक नाही लागत, कशाची आठवण होत नाही. सतत सतत माणसाच्या डोक्यामध्ये तेच असतं. आणि ज्ञान कधीही न संपणार आहे. जितकं तुम्ही शिराल त्यामध्ये तितकं तुम्हाला ते प्राप्त होत राहतं, तितकं कमी वाटतं. अभ्यास करणाऱ्या माणसाचं एक वैशिष्ट्य असतं, तो जितका अभ्यास करायला जाईल ना तितकं त्याला वाटतं की मला अजून काहीच येत नाही, काहीच येत नाही, मी फार शून्य आहे, फार खाली आहे, मला अजून वर जायचंय, ऊर्ध्वगतीला जायचंय मला. सतत सतत त्याला ते वाटत राहतं आणि त्यामुळे त्याची बुद्धी प्रगल्भ होते. कुठे ना कुठे एक दिवस का होत नाही त्याला ही गोष्टीची जाणीव होते की मला भगवंताच्या साक्षात्कार झालाच पाहिजे, भगवंताची कृपा मला प्राप्त झालीच पाहिजे, त्याचा साक्षात्कार होणं कधीतरी. आणि मग तिथून त्याचं जीवन सुधारायला. भक्तियोगाचंही तसंच आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेले, पहिल्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला, भक्ती हुनी देवा आवडते काही, भक्ती हुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आर दुजे, त्रिभुवनी नाही आर दुजे, भक्ती हुनी देवा आवडते काही, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, धरुणी अंतर राहे सदा, धरुणी अंतर राहे सदा, भक्ती हुनी देवा आवडते काही, तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला, तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला. असं सुंदर भक्तीचं वर्णन आहे. भक्तीत एकदा माणूस अडकला, एकदा भक्ती करायला लागला की मग त्याला काही भक्तीचा असा रंग चढतो. संघाचा जसा रंग चढतो ना तसा भक्तीचा रंग चढला पाहिजे. संघाचा रंग कसा चढतो पहा. एखादा मित्र आहे, मित्राला त्या भेटल्याशिवाय माणसाला करमत नाही. तासन तास, 2-2 तास त्या मित्राशी गप्पा मारत बसतो. मित्र असेल, मैत्रीण असेल, नाही करमत. नाही प्रत्यक्ष तो फोनवर बोलेल, नाही तर मेसेज करेल, काहीतरी करेल, पण तो करत राहतो.
ते व्यसन आहे का नाही? तसं मी म्हणतो परमेश्वराचं व्यसन जर माणसाला लागलं तर माणसाचा आत्मोद्धार होतो. भगवान कपिल देव म्हणतात महाराज, संतांनी गृहस्थाश्रमामध्ये राहून एकनाथ महाराज झाले, तुकाराम महाराज झाले, नरसिंह मेहता झाला, या सगळ्यांनी गृहस्थाश्रमात राहून सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे. आपल्याला ठीक आहे तुकाराम महाराज होता येणार नाही, पण महाजनो येन गतस्स पंथाः शास्त्र सांगतं. तुम्हाला काही कळत नाही, समजत नाही, लक्षात येत नाही, काही हरकत नाही, काही गरज नाही. महाजनो येन गतस्स पंथाः, काही विचार करू नका तुम्ही मी काय जप करावा, मी काय करावं, काही विचार करू नका. तुम्ही ज्या दिशेनं महान मोठे लोक, महाजन म्हणजे मोठे लोक, इथे सुद्धा काही महाजन आलेले आहेत. महाजनो येन गतस्स पंथाः, मोठे लोक ज्या मार्गाने गेले तर त्या मार्गाने फक्त तुम्ही चालत राहा, चालत राहा. नामस्मरण त्यांनी केलेले ना, तुम्ही फक्त नामस्मरण करा, काही करू नका. महाजनो येन गतस्स पंथाः. त्या सत्कर्मामध्ये आपल्याला कुणी त्रास दिला, भरपूर विघ्न येत असतात. सत्कर्मामध्ये खूप विघ्न येतात. पण ते सगळे विघ्न भगवंत आपण किती सहन करू शकतो आपली परीक्षा पाहत असतो. एकदा नाथ महाराज पैठणला राहत असत. नाथ महाराजांना उपाधी काय दिलेली आहे? शांती ब्रह्म. त्यांना राग कधी यायचाच नाही. एकदा नाथ महाराजांकडे बाजूच्या एका गावातला एक ब्राह्मण त्यांच्याकडे आला. अत्यंत गरीब होता. मुलीचं लग्न करायचं होतं आणि मुलीचं लग्न करायचं म्हणून आता श्रीमंत कोण आहे, मोठं कोण आहे, मदत मागावी या उद्देशानं तो पैठणात आला. पैठणमधल्या लोकांनी तिथे पैठणला एक छान असा ओटा आहे बरं का, त्याचं नाव आहे कुचर ओटा. कुचर लोक त्या ठिकाणी बसायची. आजही तिथे कुचर ओटा आहे. संत ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी संतांना चांगल्या माणसाला त्रास देणारे लोक असतातच. त्या लोकांनी बाहेरून आलेला माणूस दिसला, एक इडे, काय झालं, कशासाठी आलाय, कुठून आला, काय काम आहे, काय करायचंय, कोण, त्यानं जोपर्यंत तुम्हाला विचारत नाही की माझं काम काय आहे, मला इथे कुठं जायचंय, तोपर्यंत आपण कशाला शुकताला कशाला आला, कथा आहे कोणाची आहे, किती पैसे घेतले, काय केलं, खायला काय काय केलं होतं, रूम कशा आहेत, चांगले आहेत का, तुमच्या रूम कशा आहेत, आपण जिथे आहोत तेच चांगलं माना. ठेविले आणि ते तसेच राहावे. त्यांनी विचारलं की काय काम आहे, कशासाठी इथे आला. त्यांच्या गावामध्ये मी फार गरीब माणूस आहे, माझ्या मुलीचा विवाह आहे आणि काही मदत मिळते का पाहावं म्हणून मी आलो. पैठण हे फार मोठं क्षेत्र आहे, मोठे मोठे लोक राहतात, विद्वान राहतात, श्रीमंत राहतात, काही मदत झाली तर पाहावी म्हणून मी आलो. त्यांच्याकडे मदत पाहिजे, आम्ही तुला 500 रुपये देतो. त्याला वाटलं वा 500 रुपये त्या काळामध्ये म्हणजे काय अख्खं लग्न होत नाही, पण आमचं एक काम करावं लागेल. तो म्हणला, त्यांनी सांगितलं नाथ महाराजांना तू राग आणून दाखवायचा. अहो मी त्यांच्याचकडे मदतीला चाललोय. ते म्हणे ते तुला काही देणार नाहीत, काही चिंता करू नकोस, काय दिले तर 50-100 रुपये देतील, यापेक्षा देणार नाही, आम्ही तुला 500 रुपये देतो, फक्त त्यांना तो राग आणून दाखवायचा. म्हणजे यात काय अवघड गोष्ट आहे, एका मिनिटात सहज राग आणू शकतो मी. पावसाळ्याचे दिवस होते, धो धो पाऊस चालू, तेव्हा काही सिमेंटचे रोड नव्हते, काही नाही, चिखल पडा होता पायात, काही नाही, सगळा पायाला चिखल चिकटलेला. त्यांनी सांगितलं हे नाथ महाराजांचं घर आहे. नाथ महाराजांच्या घरी अत्यंत सगळं सुंदर टापटीप असायचं.
घर इतकं सुंदर ठेवलेलं असायचं त्यांच्या पत्नीनं. वस्त्र स्वच्छ, छान अशी गादी टाकलेली, त्याच्यावर पांढरं स्वच्छ वस्त्र बसायला आसन. नाथ महाराजांच्या घरी आला, दरवाजा उघडला आणि तशा चिखलाच्या पायानं नाथ महाराजांच्या गादीवर तो गेला. नाथ महाराजांनी जसा आला तसा त्याला नमस्कार केला. या महाराज, आपलं स्वागत असो. आपल्या पायाला काही लागलं असेल, टोचत असेल तर आपण तिथे पाय धुवून घ्या. पाय धुतले. विचार केला, हा काय माणूस आहे, त्याच्या घरात गादीवर मी चिखलाचे पाय घेऊन गेलो तरी त्याला राग आला नाही. ठीक आहे, काय बरेच उपक्रम केले पण राग काही नाथांना आला नाही. शेवटचा एक पर्याय म्हणून त्यानं काय केलं, जेवायला बसले पंक्तीमध्ये पंचपक्वान्नाचं जेवण नाथ महाराजांची पत्नी जेवायला वाढत होती. हा पानावर बसलेला असताना त्या पानावर उठला आणि नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर उडी मारून पाटपोळी बसला. नाथ महाराज पत्नीला म्हणले, अगं, नाथ महाराजांच्या मुलाचं नाव हरी. हरी पाठीवर बसलेला आहे, लक्षात ठेव, पडेल. पाठीवर बसलेला आहे, पडेल. त्यांनी सांगितलं, काही चिंता करू नका, मला सवय आहे एवढ्या वर्षाची. राग काही आला नाही. त्याला क्षमा याचना केली, साष्टांग नमस्कार केला, पाय धरले, महाराज मला माफ करा, मी लोकांच्या बुद्धीमध्ये आलो, लोकांनी मला सांगितलं की असं असं कर. नाथ महाराजांनी सांगितलं, काय झालं? तेवढे मला असं असं माझ्या मुलीचा विवाह आहे आणि माझ्या मुलीच्या विवाहासाठी मला काही पैशांची आवश्यकता होते, म्हणून मी तुमच्याकडे मदतीसाठी म्हणून आलो. या लोकांनी मला तुमच्या गावात सांगितलं की नाथांना तू राग आणून दाखव, आम्ही तुम्हाला 500 रुपये. नाथ महाराज म्हणे, असं आहे का? मला राग आल्यानंतर जर तुला 500 रुपये मिळणार असतील तर मी राग आणतो. आता काय कर म्हणे, इथून तू बाहेर पळत पळत जा, मी जळतं लाकूड घेऊन तुझ्या मागे येतो. त्यांच्यापर्यंत येतो, त्यांच्याकडनं तू पैसे घे आणि तुझा विवाह समारंभ कर. मला राग येण्यामुळे जर तुझं कार्य सिद्ध होत असेल तर मी निश्चित करेन. अतिशय सहनशीलता पाहिजे. त्याचप्रमाणे माणसामध्ये एकाग्रता सुद्धा तशीच पाहिजे. नाथ महाराजांचं अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. नाथ महाराज गुरु शोधार्थ देवगिरी किल्ल्यावर त्यांचे गुरु होते जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामींकडे गेले. जनार्दन स्वामींकडे गेल्यावर नमस्कार केला, महाराज मला अनुग्रह करा. महाराजांच्या असा अनुग्रह मिळत नसतो. शिष्याची परीक्षा पाहिल्याशिवाय गुरु कधी अनुग्रह देत नसतात. जनार्दन स्वामी तिथे किल्लेदार होते, पण प्रत्यक्ष रोज दत्त महाराज त्यांना भेटायचे. नाथ महाराज त्यांच्याकडे राहायला लागले. ते जे हिशोब करायचे ते रोज नाथ महाराजांना द्यायचे. हा हिशोब करतो, हिशोब करतो, हिशोब करतो. एक दिवस नाथ महाराज हिशोब करत असताना 1 पैशाचा घोळ येतो. 1 पैशाचा 1 पैशाचा हिशोब लागेच ना. अख्खी रात्र जागून काढली आणि शेवटी सकाळी ब्राह्मण मुहूर्तावर 3-3:30 ची वेळ होती. त्यावेळेला तेवढी चूक सापडली. ती चूक सापडल्यावर इतका आनंद झाला. सापडली 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 म्हणून मोठ्यानं ओरडले नाथ महाराज. जनार्दन स्वामींना वाटलं, काय सापडलं याला? अरे काय झालं नाथा, एवढ्यानं ओरडतोय? महाराज सापडली, महाराज सापडली. तेवढे काय सापडली? अवनी चूक सापडली. 1 पैशाची चूक झाली होती. तो हिशोबच मला लागत नव्हता.
मी रात्रभर त्याचा प्रयत्न केला आणि आता मला सकाळी सकाळी ती चूक सापडली. नाथ महाराज म्हणे, अरे नाथा, त्या एक पैशाच्या चुकीचा शोधण्यासाठी जेवढा तू तल्लीन झालास, एकाग्र झालास, तेवढा भगवंतासाठी जर तू एकाग्र होशील तर निश्चित तुला देवाचं दर्शन घडेल. नाथ महाराजांनी सांगितलं, मी आलोच त्याच्यासाठी तुमच्याकडे. अनुग्रह केला, दत्त उपासना करण्यात दिली. उपासना करत 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 असताना जनार्दन स्वामींनी त्यांना सांगितलं, चल आपण बाहेर जाऊ, तुला देवाचं दर्शन घ्यायचंय, चल आपण बाहेर जाऊ. दोघं जण बाहेर गेले. उंच एका, डोळे मिटलेले होते, वायू रूपानं जनार्दन स्वामी नाथांना घेऊन गेले. कुठे गेले? गिरनार पर्वतावर गेले. गिरनारवर तिथे गेल्यानंतर दोघं जण त्या ठिकाणी बसले. गेल्याबरोबर त्या ठिकाणी एक फकीर दिसला. फकीर हे बसले होते दोघं जण. दुपारची वेळ झालेली होती. त्या फकीराने विचारलं, प्रसादी करोगे? जनार्दन स्वामी ने हाथ जोड़ा, आपके बाद, आपसे पहले नहीं, आपके बाद में प्रसाद. फकीराने सांगितलं, आज मेरे बाद नहीं, आज हमारे साथ आप प्रसादी करो. तैसी आपकी आज्ञा महाराज. त्या फकीराने आपल्या झोळीतून 4 अशा वाळलेल्या भाकरी काढल्या, ताटामध्ये त्या कुस्करल्या. त्याच्याजवळ कुत्री होती, त्या कुत्रीचं दूध काढलं आणि त्याच्यात टाकलं, कालवलं. खाओ, मैं भी खाता हूं, तुम भी खाओ. आपके पात्र में महाराज में नाथांना आश्चर्य वाटलं, काय हे घाणेरडा प्रकार आहे. त्या झोळीतून भाकरी काय काढल्या, त्या कुत्र्याचं दूध काय काढलंय, त्या ताटात काय, त्या फकीरासोबत पुष्ट खातात महाराज. अंगला वाटलं त्यांना, फार विचित्र वाटलं. जनार्दन स्वामींनी प्रसाद घेतला, त्याच्यासोबत फकीरासोबत खाल्लं. आणि फकीरासोबत खाल्लं. नाथांना सांगितलं, नाथा तू खाणार? नाथांनी सांगितलं, नको, मी नाही खाणार बाबा, मी असं खाऊ नाही शकत. ठीक, नको. नाथांनी त्या फकीराला नमस्कार करायला सांगितला. नाथांनी नमस्कार सुद्धा केला नाही. घरी आले. घरी आल्यानंतर यांना राहावे ना, ऐकून पाहावे ना. ते कधी कधी मी गुरुला विचारेन, सांगेन काय झालं असं. महाराज, कोण जाऊ फकीर तो, तुम्ही त्याचं उष्ट खाल्लं, कुत्र्याचं कुत्रीचं दूध तुम्ही खातात का? त्या किती दिवसाच्या त्या शिळ्या भाकरी त्याच्या पडशीतल्या, त्या झोळीतल्या, त्या कुस्करल्या काय, त्या गाई त्याच्या दुधात खाल्ल्या काय, उष्ट एका ताटात. तुम्ही तर रोज इतकं शुद्ध आचरणात सोहळ्यावर जेवणारे, कडक सोहळे पाळणारे, आणि त्या फकीरासोबत तुम्ही खाल्लं. जनार्दन स्वामींनी सांगितलं, नाथा अजून तुला समजलंच नाही. अरे ते प्रत्यक्ष दत्त महाराज होते. अतिशय दुःख झालं. महाराज मला सांगायचं तुम्ही. सांगितलं, महाराज असं सांगायचं नसतं, देव ओळखायचा असतो. देव दाखवायचा नसतो, तर देव ओळखायचा असतो. नाथांनी हट्ट धरला, मला देवदर्शन झालंच पाहिजे, घडवलंच पाहिजे. नाथांनी, गुरु महाराजांनी सांगितलं, देव असा मिळत नसतो, उपासना करावी लागते. शूलभंजन पर्वतावर नाथांना उपासनेसाठी पाठवलं. शूलभंजन पर्वतावर नाथ महाराज उपासना करत बसले. ऊन, थंडी, पाऊस, दिवसभर उपासना करायची, रात्री परत यायचे. एक दिवस बराच कालखंड झाला, उपासना सिद्ध झाली, आणि एक दिवस ध्यान करत असताना
पाऊस आला. पावसामध्ये नाथांच्या अंगावर पाणी पडत होतं म्हणून शेष भगवंतांनी त्याच्यावर फणा धरून उभे राहिले, पाऊस लागू नये. नाथांच्या तर ध्यानी पण नाही. काही गुराखी गोप बांधव त्या पर्वतावर गाई चारायला घेऊन आले होते. त्यांनी पाहिलं की ह्यांचा शिष्य जनार्दन स्वामींचा शिष्य आहे, तो बसलेला आहे, त्याच्या डोक्यावर नाग फणा काढून उभा आहे. सगळेजण धावत 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 आले, धापा टाकत टाकत, महाराज तुमचा शिष्य गेला, तुमचा शिष्य गेला, तुमचा शिष्य गेला. जनार्दन स्वामी सांगितलं गेला? कुठे गेला? अहो देवा घरी गेला. तेवढे त्याला देवा घरी जायची आज्ञा दिली कुणी? काळ सुद्धा प्रत्यक्ष यमराज सुद्धा मला विचारल्याशिवाय माझ्या शिष्याला नेऊ शकत नाही. कसं काय नेऊ शकणार आहे? अहो तुम्ही चला म्हणे पाहायला. जनार्दन स्वामी गेले, पाहिलं तर असा शेष भगवान त्याच्यावरती फणा काढून उभा होता. नाथांनी त्या ठिकाणी, नाथांना दत्त महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन त्या ठिकाणी झालं. जनार्दन स्वामींनी सांगितलं, नाथा माझ्याही पेक्षा तू पुढे गेलास रे, माझ्याही पेक्षा तू खूप पुढे गेलास. नाथ महाराजांचं वैशिष्ट्य पहा. आपल्या गुरुवर किती निष्ठा होती नाथांची. नाथ महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठी, जनार्दन स्वामींचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठी. जनार्दन स्वामींना दत्त महाराजांचं दर्शन झालं तेही षष्ठीलाच, फाल्गुन वद्य षष्ठीलाच. नाथ महाराजांना सुद्धा त्याच दिवशी दर्शन झालं. जनार्दन स्वामींनी समाधी घेतली षष्ठीलाच, नाथ महाराजांनी सुद्धा षष्ठीलाच समाधी घेतली. आपल्या गुरुच्या शिवाय दुसरं काहीच नाही. इतकी निष्ठा गुरुवरती, इतकी श्रद्धा गुरुवरती. अतिशय निष्ठा. कपिल पुढे म्हणतात, माते तीव्र भक्तीची आज्ञा केली. कपिल म्हणतात, माते हा दीर्घ समुद्र आहे संसार म्हणजे, जो कधीही न संपणार आहे. यात ध्यान करून, धारणा करून, भगवंताची उपासना करूनच हा संसार भवसागराला पार करून जाता येतो. ध्यान करताना भोजन करा, पण भोजन आपल्याला त्या ध्यानामध्ये, जपामध्ये, उपासनेमध्ये बाधा ठरणार नाही असं भोजन करा. कारण प्राण हा अन्नमय आहे. अन्नाशिवाय प्राण जगू शकणार नाही, जीव जगू शकणार नाही. म्हणून अन्न भक्षण केलं पाहिजे. पण अन्न मी परवा सांगितलं किती भक्षण केलं पाहिजे. जीवन जगायला जेवढं आवश्यक आहे, जे आवश्यक आहे तेच तेवढंच आणि तेच खाल्लं पाहिजे. गरजेपेक्षा जास्त खाल्लं की माणसाला व्याधी निर्माण होतात. कपिल म्हणतात, माते भगवंताचे अनेक रूप आहेत, अनेक अनंत रूप आहेत. आपल्याला जे भगवंताचं रूप आवडेल तेच आपण घ्यावं, त्याच रूपाचं आपण ध्यान करावं. इष्टदेवता असेल, ग्रामदेवता असेल, स्थान देवता असेल, वास्तुदेवता असेल, उपास्य देवता असेल, कुलदेवता असेल, काहीही असू द्या. आपल्याला जे रूप भगवंताचं आवडतं, प्रत्येकाची आवड असते. इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाला वेगळं वेगळं देवाचं रूप आवडतं. कुणाला बालकृष्ण आवडतो, कुणाला देवी आवडते, कुणाला विष्णू आवडतो, कुणाला शिव आवडतो, कुणाला पार्वती आवडते. सगळ्यांना वेगळं 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 आवडतं. एको देव केशवो वा शिवो वा, आपण शेवटी म्हणतो तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु. जे काही आहे हे कृष्णाला समर्पित करायचंय, समर्पण भाव त्या ठिकाणी. तुम्ही काहीही करा, जसं आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. पाऊस पडतो, किती पाऊस पडला तर तो शेवटी समुद्राला जाऊन मिळणार आहे. तसं कुठल्याही देवाला तुम्ही नमस्कार करा, तो विष्णूलाच प्राप्त होणार आहे. केशवम प्रति गच्छति.
तुम्हाला जी अपेक्षित आहे अशी कुठलीही उपासना करा. ध्यान करण्यापूर्वी भगवंताशी नातं जोडा. भगवंताचे दास बना. दास्य भक्ती, श्रवण भक्ती पाहिजे, दास्य भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णोः. कीर्तन भक्ती, रोज कीर्तन करा, हरिकीर्तन करा, नामस्मरण करा. केलेल्या कीर्तनाचं, केलेल्या नामस्मरणाचं स्मरण करा. स्मरण भक्ती, भगवंताचं सतत स्मरण करत राहा. काहीही काम करा पण आपल्या मनामध्ये, आपल्या ध्यानामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वरच असला पाहिजे. घरात सगळ्यांना ठेवायचं पण मनात कुणाला ठेवायचं नाही. स्मरण, फक्त परमेश्वराचं स्मरण करायचं. स्मरणम पादसेवनम. ज्येष्ठांची, मोठ्या लोकांची, वृद्धांची, बालकांची नव्हे तर प्रत्येकाची सेवा करा. पाद सेवन, नमस्कार करा, अर्चना करा, भगवंताच्या चरणांची सेवा करा. प्रत्येक चराचरामध्ये भगवंत आहे अशी धारणा बाळगून प्रत्येकाप्रती सद्भाव जागृत करा. नम्र व्हा, अहंकार नको. मी तुकाराम महाराज एकदा स्नान करून येत होते आणि स्नान करून येत असताना त्यांचे गुरु त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की भगवंताच्या प्रेरणेनं मी तुला अनुग्रह करण्यासाठी आलोय. अनुग्रह केला. अनुग्रह केल्यावर गुरुदक्षिणा माणसाला काहीतरी द्यावी लागते. तुकाराम महाराजांच्या गुरूंनी सांगितलं मला पावशेर तूप दे. आता त्यांच्याकडे पावशेर तूप नसेल का बरं? शिष्याकडनं पावशेर तूप मागावं. तुपाचा अर्थ काय? तुझे पण आणि माझे पण मला अर्पण कर. तू पण, तू तो मला देऊन टाक. तुझे पण मला देऊन टाक. मी गाथा लिहिला असा भाव तुझ्या जागृत झाला नाही पाहिजे. तुझे पण मला देऊन टाक. शुकदेव म्हणतात माणसाची अवस्था कशी होते पहा. आपण जप करतो, ध्यान करतो, पण आपलं त्या साखरेच्या बाहुली सारखं आहे. साखरेची बाहुली केली आणि ती समुद्राच्या तळाशी सोडली, काय होणार आहे? समुद्रात मिळून जाणार आहे. तसं माणसाचं व्हायला हवं. भगवंताची उपासना करता करता भगवन्मय व्हायला हवं, भगवंतामध्ये विलीन व्हायला हवं. एकदा ती बाहुली समुद्रात गेली, विरघळली की साखर कुठे कळेल का? तद्वत माणसाची झालं पाहिजे. आपल्यापासून कुणाला काय फायदा होत असेल तर आपण सहज. एकदा शंकराचार्यांचं एक उदाहरण आहे याबद्दल बरं का. आद्य शंकराचार्यांनी एक यवन होता, तो भैरव यज्ञ करत होता. भैरव यज्ञामध्ये मनुष्याचा बळी द्यायचा असतो असं त्याचं म्हणणं. देवाला बळी लागतच नाही, माणसाचा नाही, कशाचाच बळी लागत नसतो. देव काही मागत नसतो. तो शोधत 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 शंकराचार्यांकडे आला आणि त्यांना सांगितलं की मला भैरव यज्ञ करायचा आणि मला नरबली द्यायचा आहे. मी कुणाचा देऊ? मला वाटतं की तुम्हीच तुमचं शिर मला द्यावं. शंकराचार्य म्हणले ठीक आहे, तुला आवश्यकता असेल तर घेऊन जा, पण एक लक्षात ठेव, अशा वेळेला नाही की ज्या वेळेला कुणी पाहणार नाही तुला, नाही तर सगळे माझे शिष्य तुला फाडून खातील. बरेच दिवस झाले, एक दिवस त्यानं पाहिलं की मठात कुणी नाहीये, शंकराचार्यांशिवाय कुणीही नाहीये. सगळे शिष्य गंगेला स्नानासाठी गेलेले आणि त्यावेळेला तो आला.
शंकराचार्यांचा पद्मनाभ नावाचा जो शिष्य होता, नृसिंह भक्त, गंगेला स्नान करत असताना त्याला आठवण झाली गुरुची, काहीतरी घडतंय मठामध्ये, काहीतरी चुकीचं घडतंय हे त्याला वाटलं. आणि वाटल्याबरोबर तो धावत 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 एका क्षणात मठात आला. हा यवन तलवार उचलून शंकराचार्यांचं शिर तोडणार इतक्यात त्याला त्यानं पकडलं आणि नृसिंहासारखं फाडून काढलं. भगवंताच्या प्रेमामध्ये माणसाला इतकं एकाग्र व्हावं लागतं. त्यावेळेला काय कुठे चाललंय भगवंत तुम्हाला बरोबर सांगतात. ती एक भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये तार निर्माण होते. ती छेदली की जसा आवाज येतो तसा आपल्याला बरोबर संकेत भगवंत देत असतात. कपिल उपदेश करतात, माते या सर्वांपेक्षा फक्त कृष्ण भजनामध्ये देहभान जो विसरतो ना तोच सर्वश्रेष्ठ. एकदा नारदांनी भगवंताला विचारलं, देवा आपण देव भगवंत सुद्धा ध्यान करतात, आपण कुणाचं ध्यान करता? शिवस्य हृदयं विष्णो विष्णोस्य हृदयं शिवः. देवाला विचारलं, देवा तुम्ही ध्यान कोणाचं करता? नारदांनी सांगितलं की माझ्या भक्तांचं ध्यान करतो. नारदांनी विचारलं श्रेष्ठ कोण आहे? देवाने सांगितलं माझे भक्त श्रेष्ठ आहेत, भक्त मोठे आहेत. नारद म्हणे सिद्ध करून दाखवा. भक्त मोठे हे सिद्ध करून दाखवा. भक्त जर मोठे तर तुम्ही दर्शन देत नाही त्याला. भगवंताने सांगितलं, नारदा, नारदाला देवा पृथ्वी सगळ्यात श्रेष्ठ असली पाहिजे, कारण सगळे जीव त्या पृथ्वीवर राहतात. तुम्ही अवतार घेता त्याही वेळेला पृथ्वीवर जातात. तुमचे भक्त पृथ्वीवरच राहतात ना, मग ते श्रेष्ठ कसे काय? भगवंत म्हणतात, अरे पृथ्वी श्रेष्ठ म्हणतोस ना तू, तर पृथ्वी जर श्रेष्ठ आहे तर शेषानं पृथ्वी धारण केलेली आहे. नारदाने शेष श्रेष्ठ आहे. भगवंत म्हणतात शेष सुद्धा श्रेष्ठ नाहीये, मोठा नाहीये, कारण शेष हा महादेवाच्या गळ्यातला खेळ नाही. तुम्ही महादेव श्रेष्ठ आहे, तुम्ही महादेवही श्रेष्ठ नाहीये, कारण कैलास पर्वत रावणानं उचलून नेला होता. उचलून नेण्याचा प्रयत्न रावणाने केला होता, हलवला होता. तुम्ही मग रावण श्रेष्ठ आहे. रावण कसं काय श्रेष्ठ आहे? वाली रावणाला आपल्या बगलेत धरून संध्या करत होता, म्हणजे वाली श्रेष्ठ आहे. त्याने वाली कसं काय श्रेष्ठ आहे? वालीला तर रामानं मारलं होतं, म्हणजे राम श्रेष्ठ आहे. ते म्हणजे रामही श्रेष्ठ नाहीये, कारण की राम राहतो कुठे? तर भक्तांच्या हृदयामध्ये, म्हणून भक्त श्रेष्ठ. म्हणून असं श्रेष्ठ भक्त आपण झालं पाहिजे. अहम भक्त पराधीनः, भक्तांच्या अधीन आहे. म्हणून माझे भक्त माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून मी भक्तांचं ध्यान करत असतो. नाहं वसामि वैकुंठे, मी वैकुंठात राहत नाही. योगिनां हृदयेन च, योग्यांच्या हृदयात सुद्धा मी राहत नाही. मदभक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि. माझं ज्या ठिकाणी भक्त भजन करतात त्या भक्तांच्या हृदयात मी राहतो. रामसे अधिक राम कर दाता, असं तुलसीदासांनी म्हटलंय बघा. रामापेक्षा रामाचे भक्त श्रेष्ठ आहे. तुमच्या महाराजांचं उदाहरण प्रल्हाद महाराजांचं पहा.
हनुमंतापेक्षाही त्यांचं ब्रह्मचर्य श्रेष्ठ होतं असं मी ठामपणे सांगतो. महाराजांचा विवाह गुरु आज्ञेने झाला. विवाहाच्या पहिल्या रात्री आपल्या पत्नीला त्यांनी सांगितलं, आजपासून तू आणि मी बहीण. या कोपऱ्यात तू बसून रामनामाचा जप कर, या कोपऱ्यात मी बसून रामनामाचा जप कर. अखंड हरिभक्ती, अखंड रामनाम, अजन्म ब्रह्मचर्यत्व. म्हणजे विवाह न करता एखाद्या वनामध्ये राहून ब्रह्मचर्यत्व पाळणं खूप सोपं आहे, पण पत्नी सोबत राहून विवाह करून ब्रह्मचर्यत्व राहणं सोपी गोष्ट नाही. भगवान शुकदेव म्हणतात, राजा, शुकदेवांनी अशी आज्ञा केल्यावर मातेला तीव्र भक्तीची आज्ञा केली आणि तीव्र भक्तीच्या आज्ञेनं माता देवहूती भगवंताचं भजन करत करत निजधामाला भगवंताच्या रूपाला गेली. ज्या ठिकाणी उपासना केली, काल सांगितलं मी सिद्धपूर, तिथे ती सिद्ध झाली म्हणून त्या ठिकाणाला सिद्धपूर असं नाव पडलं. आणि मातृगया, मातेला त्या ठिकाणी त्यांनी हे दिलं म्हणून मातृगया. सरस्वती नदीच्या किनारी शुकदेव म्हणतात, राजा, श्रीमद भागवताच्या कथेमध्ये पुढे कपिल मुनीचा जन्म ज्या वेळेला झाला त्यावेळेला देवहूतीनं स्वतःहून सांगितलं होतं, महाराज आता आपण संन्यास घेऊ शकता, संन्यास घ्यावा. संन्यास घ्यावा तर त्यावेळेला कर्दमांनी सांगितलं, आता संन्यास घ्यायचा आहे बरोबर आहे, पण ह्या ज्या 9 मुली आहेत यांच्या विवाहाची मला चिंता लागलेली आहे. ब्रह्मदेवानं सांगितलं, चिंता करू नका, येताना मी माझ्यासोबत 9 ऋषी घेऊन आलेले आहे. या 9 ऋषींना 9 कन्या दिल्या. वशिष्ठांना अरुंधती, अत्रि ऋषींना काय नाव आहे? अनसया, अनसया नाही, अनुसया, अनुसूया. भगवान सांगतात, शुकदेव राजा परीक्षितीला सांगत असताना शुकदेवाने राजा परीक्षित म्हणतो, महाराज, अत्रि ऋषींच्या घरी तुम्ही म्हणतात की 3ही देवांनी जन्म घेतला, कुठल्या कारणाने घेतला हे मला आपण सांगा. भगवान शुकदेव म्हणतात, राजा, भगवंताचा एक दिवस असं झालं, नारद मुनी पृथ्वी तलावर आले. पृथ्वी तलावर फिरत 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 असताना अत्रि म्हणजे काय पहा सगळ्यांना. भागवताची प्रत्येक कथा, प्रत्येक पात्र हे आपल्याशी निगडित आहे. व्यक्तिरेखा पाहू नका. अत्रि, अ म्हणजे नाही, नष्ट करणे, आणि त्रि म्हणजे 3 गुणांना नष्ट करणारा नत्री, तो अत्रि. ज्याच्याजवळ 3ही गुण नाही आहेत, त्रिगुण रहित आहे, तो अत्रि. त्या आश्रमामध्ये अत्रि आणि अनुसूया राहत असताना एक दिवस नारद मुनी आले. नारायण नारायण नारायण. आल्याबरोबर अतिथीचा सत्कार करायचा म्हणून मातेनं स्वागत केलं. या महर्षी आपण यावे. त्यांना एक लाडू दिला प्रसाद रूपाचा. नारदांनी तो लाडू खाल्ला. पृथ्वी तलावर अनुसूयेसारखं सतीत्व गुणाचं नव्हतं. इतकी श्रेष्ठ होती. तिच्या सतीत्वाचा प्रकाश सर्व पृथ्वीभर पसरलेला होता. आणि इकडे वैकुंठामध्ये, कैलासामध्ये, ब्रह्मलोकामध्ये तिघांचा गर्व हरणही करायचा होता. नारद फार विशेष झाडावर चढवतात आणि दणकन आपल्याला.
नारद मुनी प्रथम कैलासात गेले. कैलासात गेल्यावर पार्वतीला नमस्कार केला. भगवान शिव नव्हते, पार्वतीला नमस्कार केला. अतिशय आनंदी होते. भक्त भगवंताचं भजन करत 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 त्या ठिकाणी गेले. नारायण नारायण नारायण. नामस्मरण करणं आणि आनंदात नामस्मरण करणं यात खूप फरक आहे. नारद मुनी नामस्मरण करत करत आणि अतिशय आनंदामध्ये त्या ठिकाणी गेले. पार्वती नारदा आज काय फार आनंदी दिसताय, काय विशेष? त्यांनी सांगितलं आज खरंच विशेष दिवस आहे. काय आम्हाला पण सांगत जा कधी कधी काय विशेष. त्यांनी सांगितलं मी आता पृथ्वी तलावर गेलो होतो, त्या ठिकाणी तुला माहिती नाही का मते? ते म्हणे काय मला माहिती नाही, सांग काय. पृथ्वी तलावर गेलो. पृथ्वी तलावर अत्रि ऋषींची पत्नी अनुसूया अतिशय परम पवित्र अतिशय महान सती आहे. तिनं मला जो लाडू दिला तो लाडू इतका रुचकर होता, इतका छान होता की तिच्या सतीत्वाचं ते प्रतीक होतं. मी तो फार प्रभावी झालो. महान सती आहे, जगात तिच्या इतकी सतीत्व कुणीच नाही, ती महान सती कुणी नाही. पार्वतीने विचारलं माझ्यापेक्षा? नारदांनी सांगितलं एवढे दिवस तुमचं महात्म्य होतं पण आता तुमचं महात्म्य राहिलेलं नाहीये, आता ती श्रेष्ठ आहे. नारायण नारायण नारायण. निघाले पुढे. ब्रह्मलोकात आले. तिथेही तसंच सांगितलं सावित्री मातेला की आता तुमचं अस्तित्व कमी होत चाललंय, तुमचं सतीत्व कमी होत चाललंय. ती फार प्रभावी झालेली आहे. वैकुंठात आले. लक्ष्मीला नमस्कार केला. लक्ष्मीने विचारलं नारदा आज काय फार विशेष झाली इकडे कुणीकडे? नारायण. ते सांगितलं देव कुठे? देवाच्या दर्शनाला आलो. आज मी फार आनंदी आहे म्हणून देवाच्या दर्शन. माणूस आनंदातही देवाच्या दर्शनाला जातो आणि दुःखातही जातो. आनंदात कमी जातो, दुःखात जास्त जातो. आनंदाच्या भरामध्ये देवाच्या दर्शनाला आलोय. सांगितलं एवढं आनंदाचं कारण तरी सांग बाबा काय? लग्न बिग्न जमलं का? नाही माते. माणसाला लग्न जमल्यावर जास्त आनंद होतो. नंतर तो टिको का न टिको पण होतो. शुकदेव म्हणतात राजा नारदांनी सांगितलं माते पृथ्वी तलावर महान पवित्र सती आहे. आता मी तिच्या आश्रमात दर्शन घेऊन आलो. तिचं महात्म्य खूप वाढलेलं आहे. महान पतिव्रत आहे. निघून आले. आपली गाडी करायची केली आणि निघून आले. तिघींची मीटिंग झाली. सगळ्यांनी घरी आल्याबरोबर चहा नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आज काहीही मिळणार नाही. घरांनी विचारलं काय झालं आज? काय पाहुणचार नाही, तिथे सत्कार नाही, काही नाही, काही नाही. आज काय असं? कुणी काही बोललं का? कुणी काही त्रास दिला का? ते म्हणे नाही. मग काय झालं सांगा तरी खरं. कारण बायको फुगली की माणसाला काही सुधरत नाही. नवऱ्याला वाईट वाटलं, दुःख झालं तर नवरा बाहेर जातो, बसतो, मित्रांसोबत गप्पा मारतो, हसत खेळत परत घरी येतो. बायको फुगली की माणसाला बाहेरही जाऊ शकत नाही, घरात थांबू शकत नाही, अशी अवस्था असते. ते विचारलं काय झालंय? त्यांनी सांगितलं नारद असे आले होते. नारद आले म्हटलं की सगळ्यांच्या आठ्या कपाळा पडल्या, काहीतरी कुटाणा करून गेले. नारद आले म्हणजे सुखासुखी आले नाही, काहीतरी कारणानुसारच आले. काय केलंय? त्यांनी सांगितलं नारदांनी सांगितलं पृथ्वीवर एक अनुसया. कोण आहे अनुसया? ती महान सती आहे म्हणे. त्यांनी सांगितलं आता प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकानं कसं वागायचं, आचारनिष्ठ कसं वागायचं, प्रत्येकाला ज्येष्ठ मोठं होण्याचा अधिकार आहे ना. ते काही माहित नाही. तिचं सतीत्व भंग झालं पाहिजे, तिचं अस्तित्व नष्ट झालं पाहिजे, तिचं सतीत्व भंग झालं पाहिजे, तिला नष्ट केलं पाहिजे. आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ राहिलं नाही पाहिजे जगात. त्यांनी सांगितलं असं करू नये. आपण ज्या वेळेला दुसऱ्याचं वाईट चिंततो त्यावेळेला आपलंच नुकसान होतं, आपलाच घास होत असतो, आपल्याच पायावर आपण दगड पाडून घेत असतो. त्यांनी सांगितलं काही झालं तर पहा एरवी बघा, एरवी बाई माणसाला एखाद्या बाईला जर बोलत असेल ही कसं काय ओळखीची आहे आणि आपलं काम असं की जा
भेटा, काय करायचं ते करा. तिघ जण बिचारे निघाले. काय करणार, बायको पुढे काही चालत नाही. तिघ जण निघाले. अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये दुपारची वेळ होती, 12 वाजताची. अत्रि ऋषींचा आणि माता अनुसयेचा नियम होता, अतिथीचा सत्कार, अतिथी देवो भव. कधीही आपल्या घरामध्ये कुठलाही अतिथी आला तर त्याचा सन्मान झाला पाहिजे. अतिथी हा परमेश्वराचं रूपच असतो. अतिथी सत्कार जर नाही झाला तर भगवंत रुष्ट होता. ओम भवती भिक्षां देहि. माते भिक्षा घाल, माते भिक्षा घाल, माते भिक्षा घाल. तिघांनी विचार केला. धावत धावत माता भिक्षेसाठी आली. या महाराज, दुपारची वेळ आहे, आपण भोजन करावं. काय आपणास देऊ भिक्षेमध्ये? तिघांनी सांगितलं की आम्हाला भिक्षा हवी आहे, पण नग्न अवस्थेत भिक्षा हवी आहे. विचार केला, काहीतरी अशी मला म्हणण्याची हिंमत कुणात आहे? काहीतरी आहे, नाहीतर आम्ही भिक्षा घेणार नाही. अतिथी तिने विचार केला, आता द्यावी तर आपलं सतीत्व नष्ट होईल, न द्यावी तर अतिथीचा भंग होईल, अतिथीचा अपमान होईल. घरात आपली आपल्या पतीचं स्मरण केलं, पतिदेवांना विचारलं, ध्यान केलं आणि पाहिलं तर त्रिदेव भगवान ब्रह्मा विष्णू महेश तिघजण भिक्षेच्या याचनेसाठी आलेले आहेत. देवाला का लग्न पाहण्याची इच्छा होती का? कथेचा फार सुंदर हे होता. भगवंत म्हणतात नग्न म्हणजे काय? वासना रूपी वस्त्राचा त्याग करून भिक्षा घ्या. हा स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा भेद नष्ट झाला पाहिजे. वासना रूपी वस्त्राचा त्याग करून तू भिक्षा घाल, म्हणजे तुझं कल्याण होईल. भगवंताला ज्या वेळेला जन्म घ्यायचा असतो त्यावेळेला ती जागा शुद्ध घेत असतात. सूक्ष्माती सूक्ष्म सुद्धा वासना नष्ट झाल्या पाहिजे, अधिकार प्राप्त झाला पाहिजे. तिनं विचार केला, ठीक आहे, काही हरकत नाही. तिनं पाणी घेतलं कमंडलू मधलं आणि त्या तिघांवर प्रोक्षण केलं आणि त्या तिघांना घरात घेऊन आल्याबरोबर त्यांनी बसवलं पाटावर. महाराज बसा, मी भिक्षा घालते. त्यांनी सांगितलं, चला आजचं काम झालं, आजचा दिवस घरचा आनंदात जाणार. आता ती तयार झाली की भिक्षा घालायला. मध्ये गेली, कमंडलूतलं जल घेतलं, त्या तिघांवर प्रोक्षण केल्याबरोबर तिघांचे 3 बाळ झाले. भगवा तिघांचे बाळ झाले. वासना रूपी वस्त्राचा त्याग केला आणि त्या तिघांनाही स्तनपान करविलं, भिक्षा दिली. संध्याकाळची वेळ होत आली, ड्युटी संपली आहे, अजून काही घरी आलेले नाहीये. काळजी लागली. इतका वेळ गेले कुठं? रोज तर लवकर 5 वाजताच येतात, आज 6 वाजले तरी यायचा पत्ता नाही. ट्रॅफिक मध्ये अडकले वाटतं. तिघी जणी शोधार्थ निघाल्या. रस्त्यात येताना नारद मुनी भेटले. नारायण नारायण नारायण. त्याच्यानंतर नारद कुठे चाललायस? नारदांनी सांगितलं, माझं तर काय, मी फिरतच राहतो, मला शापच मिळालेला आहे फिरण्याचा. पुढे पाहिजे नारदांचा शाप? मला तर शापच मिळालेला आहे, मी फिरतच राहतो. बरं, आमचं काम आहे, तुमचं काहीही काम मला सांगू नका. मी छोटीशी गोष्ट तुम्हाला काय चांगली गोष्ट सांगितली आणि त्याचा तुम्ही काहीतरी वाईट अर्थ काढला, मी काहीही तुमचं काम करणार नाही. तेव्हा आम्हाला मार्गाला लावून दिलंस, आता नाही म्हणतोस, आम्हाला तुला मदत करावीच लागेल. नारदांनी सांगितलं, माते माफ करा, तुम्हाला मदत करण्यामध्ये मी अडकून जातो, मला भगवंताचे देवाचे बोलणे खावे लागतात. त्यांनी सांगितलं, नाही, तुला आम्हाला माफ करा, मदत करावीच लागेल. बरं, काय मदत करायची आहे सांगा. त्यांनी सांगितलं, अरे सकाळपासून हे ड्युटीवर गेलेले आहेत,
तिघही अजून घरी आलेच नाही. कुठे एक सांग. ते म्हणतात मी पण काय सांगू, तुम्ही पाठवले, तुम्हाला माहिती असेल. अरे म्हणे आम्हाला त्या तू सांगितलंस त्याप्रमाणे आम्ही त्या अनुसयाच्या सतीत्व भंग करण्यासाठी त्यांना पाठवलं. म्हणजे ते चित्र कुठं पर्वतावर राहते, जा तिथे. पण तुमचे पतिदेव तुम्हाला मिळणार नाही, मिळणार नाही. तुमच्या पतींची आता बाळ झालेले आहेत. पत्नी तरुण आणि नवरा बाल. असं कसं मिळेल? आता पहा, तुम्ही जाऊन प्रत्यक्ष पहा. तिघी जरी त्या ठिकाणी आल्या, पाहतात तर प्रत्यक्ष परमेश्वर बाळ रूपामध्ये त्या ठिकाणी आहे. अत्रि ऋषी आले. अत्रि ऋषींनी पाहिलं, पाळणा होतोय घरामध्ये. ते म्हणे मी आता सकाळी गेलो होतो, काही नव्हतं, दुपारी संध्याकाळी आलो तर घरात 3 एवढं फास्ट. काही कल्पना नाही, डोळा जेवण नाही, पुंसवन संस्कार नाही, राम काही नाही, डायरेक्ट 3. अनुसयाला विचारलं हे काय, कोण आहेत? ते म्हणे आपलेच लेकर आहेत. मला माहिती नाही, कसं काय आपलेच लेकर आहेत? ध्यानानं पाहिलं तर प्रत्यक्ष 3 अवतार. त्यांनी विचारलं, अगं ही काय देवाची अवस्था केलीस? देवाला असं करू नये. तर तिघी जरी त्या ठिकाणी आल्या. तिघींनी अनुसयेला नमस्कार केला. आमचे पतिदेव आम्हाला परत द्या. तिने सांगितलं घ्या, हे पाळण्यामध्ये 3 जण आहेत, तुम्ही घ्या, ज्याचं त्याचं ओळखून द्या ना, त्याला घ्या. आता प्रश्न पडला, दुसऱ्याच्याच नवऱ्याला हात लावला आणि आपलं सतीत्व भंग झालं तर आता हात लावायचा कसा आपल्या नवऱ्याला, ओळखायचा कसा आपला नवरा? एकीची हिंमत होईना हात लावायची. अत्रि ऋषींनी देवाला प्रार्थना केली, देवा जास्त परीक्षा पाहू नका. आता भगवंताला आपण आपल्या अवतारात या. तिघांनी आपले स्वरूप धारण केले. सगळ्यांनी माता अनुसयेला नमस्कार केला. लक्ष्मी, पार्वती, सावित्री तिघींनीही केला. तर आता सासू झाली ना, एका क्षणात सासू. 3 जण निघाले. अनुसयेनं सांगितलं, आता हा पाळणा तुम्हाला रिकामा ठेवता येणार नाही, पाळणा रिकामा करून जाता येणार नाही. भगवंताने आपले 3 अंश त्या ठिकाणी ठेवले. नामकरण संस्कार झाला. एक दुर्वास, दुसरा चंद्र आणि तिसरा दत्त, असे 3 अवतार झाले. भगवंतानी दुर्वास ऋषी संन्यास घेऊन निघून गेले. चंद्र लोकामध्ये निघून गेला. दत्त महाराज माता पित्यांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी थांबले. भगवंतांनी आपले 3 रूप अंश एकत्रित केले आणि दत्त महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झाला, अवतार त्या ठिकाणी झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. दत्त महाराजांचा अवतार झाला. पार्वतीला वाटलं संकटातून सुटलो बाबा, यानंतर असं कधी करू नका, कुणाचीही परीक्षा पाहू नका. अनुसयेनं वचन घेतलं, तिने देवांकडनं वचन घेतलं, याच्यानंतर कुठल्याही सतीला, कुठल्याही स्त्रीला त्रास देऊ नका. तेव्हापासून परीक्षा बंद झाल्या. अनुसयेनं काही मागितलं नाही. त्यावेळेला स्वतःहून देत असतो, भरभरून देत असतो. पुढे कर्दम ऋषींच्या कन्याचा वंशाचा आपण विस्तार पाहत आहोत. दक्ष प्रजापती आणि प्रसूती यांना 16 कन्या झाल्या. मनु आणि शतरूपा यांची जी दुसरी कन्या होती, तिच्यापासून ती दक्षाला दिली होती, त्यापासून 16 कन्या झाल्या.
16 कन्या, त्यातल्या 13 कन्या धर्माला दिल्या. त्या 13 कन्यांची नावं अशी होती: श्रद्धा, दया, मैत्री, शांती, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, स्मृती, तितिक्षा, धृती आणि मूर्ती. धर्माच्या 13 लग्न झाली होती. ह्या 13 धर्माच्या पत्नी होत्या. या 13 गुणांना आपल्या जीवनामध्ये उतरलं तर निश्चित धर्म प्राप्त होतो. धर्माची पहिली पत्नी आहे श्रद्धा. श्रद्धेचं आपण उदाहरण घेणार आहोत. भगवंतावर निस्सीम असे श्रद्धा ठेवा, भगवंत तुम्हाला प्रसन्न होतात, भगवंत तुम्हाला प्राप्त होतात. नामदेव महाराजांचं उदाहरण पहा. 5 वर्षाचे बालक होते नामदेव महाराज. एकदा त्यांचे वडील बाहेर गावी जाण्याचा योग होता. घरी देवाची पूजा, पांडुरंगाची सेवा करायची. कोण करणार? त्यांनी सांगितलं, नामदेवा, देवाची पूजा रोज तुला करायची बरं का? त्यांनी सांगितलं, हो बाबा मी करेल, पण एक लक्षात ठेव, देवाची व्यवस्थित पूजा झाली पाहिजे, शांत. भगवंत देव लाजाळू असतात, देवाला आळवलं पाहिजे, देवाला रोज दूध दिलं पाहिजे. दूध घे श्री रघुनाथा, दूध घे श्री रघुनाथा, रामानंदा श्री प्रल्हादा, रामानंदा श्री प्रल्हादा, दूध घे सद्गुरुनाथा, दूध घे श्री रघुनाथा. कनक पात्री दूध भरिले, कनक पात्री दूध भरिले, मिश्री मिश्रित लोणी अनिले, मिश्री मिश्रित लोणी अनिले, दूध घे सद्गुरुनाथा, दूध घे श्री रघुनाथा. देवाला असं अळवावं लागतं. देव लाजाळू बरं का, सहज पटकन घेत नाही. हजारो जन्मांमध्ये तुम्ही जर असं अडवून दिलं तर एखादा घास देव कधीतरी घेतात. बरं नामदेवा, देवाला रुष्ट करू नकोस, देवाची व्यवस्थित रीतीने पूजा कर. हो बाबा मी निश्चित करेन. वडील निघून गेले. नामदेवांनी सकाळी देवाची पूजा केली. सुंदर वस्त्र वगैरे देवाला घातले, मस्त हार वगैरे घातला, चंदनाचा टिळा केला पांडुरंगाला. दिवा ओवाळला, उदबत्ती ओवाळली, धूप दीप झाला, नैवेद्य, दुधाचा नैवेद्य त्यांना दाखवला. दुधाचा नैवेद्य दाखवल्यावर त्यांनी सांगितलं, देवा आपण दूध घ्यावे, देवा दूध घ्या, देवा दूध घ्या. बराच वेळ म्हणलं, देव काही दूध घेईल? देवा असं करू नका, माझे वडील मला रागवतील, बरं असं नाही करा. तुम्ही जर दूध नाही घेतलं तर वडील मला रागवतील. देवाचं एक नाही, दोन नाही, काही वारंवार 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 विनवतायत, पण काही केल्या देव काही घ्यायला तयार नाही. शेवटी नामदेवाने सांगितलं, देवा तुम्ही जर दूध घेणार नसाल ना तर मी इथं माझं डोकं फोडून प्राण त्याग करेन. तुमच्या पायावर मी डोकं आपटेल, लागू द्या तुमच्या पायाला. माझं डोकं फुटलं तर हरकत नाही, मी गतप्राण झालो तर हरकत नाही, पण तुम्हाला दूध प्यावंच लागेल. जोपर्यंत तुम्ही दूध पिणार नाहीत ना तोपर्यंत मी ऐकणार नाही. धमकीच दिली तरीही देव यायला तयार नाही. शेवटी नामदेवाने आपलं डोकं पायावर आपटलं. 2दा 4दा 5दा 10 वेळा झालं. डोक्यातनं रक्त व्हायला लागलं. मूर्तीतून प्रत्यक्ष पांडुरंग प्रकट झाले. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. पांडुरंग प्रत्यक्ष त्या मूर्तीतून प्रकट झाले आणि नामदेवाला उठवलं. अरे नामदेवा, बाळा उठ, माझं डोकं फोडूनच घ्यायचं होतं का तुम्हाला? का वेळ का नाही आला? का दूध घेतलं नाही? बालक बालक म्हणून माझं डोकं फोडलं ना तुम्ही. आता मी बाबाला सांगू का? बाबाचं कधी डोकं फुटलं नाही.
देवाने दूध घेतलं आणि दूध प्यायला लागले. घटा दूध प्यायला लागले. नामदेव पाहायला देव दूध पितायत, देव दूध पितायत, देव दूध पितायत. संपायची वेळ आली त्यातली. तर पितांबर ओढला, ओ थांबा. ते म्हणे आता प्यायलाय सांगतोस, परत थांबायलाय सांगतोस, नेमकं मी काय करू सांग. आज का सगळं दूध पिऊन टाकायचंय का तुम्हाला? माझे बाबा रोज मला प्रसाद घेऊन येतात घरी. जास्त भूक लागली आहे का? मला प्रसाद देणार नाहीत का? पांडुरंगाने मांडीवर घेतलं नामदेवाला. स्वतः दूध प्यायले. नामदेवाला एक दूध पाजलं. हे झाली श्रद्धा. निष्ठा ठेवा, श्रद्धा ठेवा. श्रीधर स्वामी म्हणतात सर्वांशी मैत्री करणं तर कठीण आहे. कुणी ना कुणी आपल्या विरोधात असणारच आहे. पण आपल्या मनात वैरभाव येऊ नये. आपल्या मनात भगवंताविषयी निष्ठा असावी, श्रद्धा असावी. दक्ष प्रजापतीच्या लहान कन्येचं नाव होतं सती. सती शंकराला दिली. सती शंकराला दिली आणि दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस झाला. सतीनं यज्ञकुंडात भस्म झाली. राजा परीक्षित म्हणाला मला ही विस्तारानं कथा सांगा. त्यावेळेला भगवान शुकदेव म्हणतात विदुराने ही मैत्री यांना विचारलं महाराज सगळ्यात श्रेष्ठ देव असणाऱ्या महादेवांची दक्षाचं वैर का बरं होतं? मला आश्चर्य वाटतंय की दक्षाचं भगवंताशी वैर होतं. भगवान म्हणतात मैत्रीय सांगतात विदुरा प्राचीन काळी प्रयागराज क्षेत्रामध्ये एक धर्मसभा भरलेली होती. ब्रह्मसत्र होतं. त्या ब्रह्मसत्रामध्ये अध्यक्षस्थानी दक्ष प्रजापती होते. सर्व देवांना त्या ठिकाणी निमंत्रण होतं. सगळे देव त्या ठिकाणी आले होते. अध्यक्ष महोदय ज्या वेळेला येतात त्यावेळेला सभेचा नियम असतो, कथेचा नियम असतो, सभेचा नियम असतो की ज्या वेळेला ज्येष्ठ व्यक्ती त्या ठिकाणी येतात त्यावेळी सर्वांनी उभा राहून त्यांना उत्थान द्यायचं असतं. सगळे देव त्या ठिकाणी उभे राहिले पण भगवान महादेव मात्र उभे राहिले नाही. ते आपल्या प्रत्यक्ष भगवंताचं ध्यान करत होते. मनोमन त्यांनी त्यांना सलामी दिली पण प्रत्यक्ष कृती नाही केली. दक्षाने पाहिलं सगळेजण देव उभा राहिले. एकटा फक्त माझा जावई उभा राहिला नाही. जामाता दशमो ग्रह हा जावई हा 10वा ग्रह असतो. आमचा जावई चांगला आहे. जावई आहे म्हणजे बाबा. जामाता दशमो जावई 10वा ग्रह म्हणतात. राग आला दक्षाला. त्या सभेमध्ये ब्रह्मसत्रात भगवंताची निंदा केली. श्रीधर स्वामी निंदा सुद्धा स्तुतीपर गातात. कारण देवाची निंदा करू नये, देवाची निंदा ऐकू पण नये. दक्ष म्हणाला स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा. हा शंकर शिव स्मशानात राहणारा आहे. अंगाला भस्म धारण करणार आहे. चिता भस्म धारण करतो. चिता भस्मालेको गरलमशनं दिक्पटधरो. पुष्पदत्ताने फार सुंदर स्तुती केली आहे महिनामध्ये. सभेचे नियम यांना माहिती नाही. सभेचा सन्मान कसा करावा माहिती नाही. ज्येष्ठांचा सन्मान कसा करावा माहिती नाही. भूत पिशाचांसोबत राहणारा माझा अपमान केला. भगवंत शंकराचा असा ज्यावेळेला अपमान केला भगवंत शांत होते. भगवंताला राग येतच नव्हता कारण त्यांनी गंगा शिरावर धारण केलेली होती. महादेवांना राग यायचाच नाही. अतिशय
बघा, विष्णू हे सत्वगुणाचे कारक आहेत, शंकर हे तमोगुणाचे कारक आहेत. सत्वगुणाचा रंग गोरा, तमोगुणाचा रंग हा काळा. पण तमोगुणाचे कारक शंकर असून सुद्धा त्यांचा रंग गोरा आणि भगवान सत्वगुणाचे कारक असताना सुद्धा काळा रंग. किती परस्पर विरोधाभास आहे पहा. एकदा विचारलं असता भगवंतांनी सांगितलं मी सत्वगुणाचा कारक जरी असेल, नाथ महाराज म्हणतात बरं का, नाथ महाराजांनी फार सुंदर व्याख्या केलेली आहे. भगवान शिव आणि विष्णू यांचं, भगवान शिव सदैव भगवान विष्णूंचं ध्यान करत असतात. सतत सतत भगवंताचं ध्यान करत असतात. त्या ध्यानामध्ये ते विष्णू रूप झाले, म्हणून विष्णूचा जो सत्व गुणाचा रंग आहे तो शिवांना प्राप्त झाला. आणि भगवान विष्णू सतत सतत महादेवांचं ध्यान करत असतात. तमोगुणाचे कारक आहेत, रजोगुणाचे कारक आहेत. रजोगुणाचा काळा रंग आहे. महादेवाचं सतत सतत ध्यान करत असल्यामुळे विष्णू शिवमय झाले आणि त्यांचा रंग हा काळा झाला. शिवस्य हृदयं विष्णू, विष्णोस्य हृदयं शिवः. विष्णूच्या हृदयात पाहावं सद्भक्त आणि भक्त महादेव दिसतील. लक्ष्मी सुद्धा नाही, लक्ष्मी चरणापाशी आहे, पण हृदयात मात्र भगवान भोलेला आहे. तसंच महादेवांचं सुद्धा विष्णोस्य हृदयं शिवः. भगवान शिवशंकर आशुतोष आहे, पण दक्षाने सांगितलं स्मशानालाच राहणार आहे. पण श्रीधर स्वामी म्हणतात ही निंदा नाहीये. काशी तर महास्मशान आहे, प्रत्येकाचा देह हा स्मशानाच आहे. माणसाचं घर ही स्मशानाच असतं, कारण स्मशानात वैराग्य प्राप्त होतं. बघा, एखादा दुष्ट माणूस जरी गेलेला असेल त्याला पोहोचवायला तिथं जाऊ द्या, त्याला सुद्धा चांगलंच म्हणतात. बरा होता दक्ष प्रजापतीनं, दक्ष प्रजाती भगवंत म्हणतात दक्ष प्रजातीला ब्रह्म प्राप्त झालेलं नव्हतं, म्हणून शंकरांची त्यांनी निंदा केली. नंदीला खूप राग आला आणि नंदीनं शाप दिला, तुझं शिर मस्त कापलं जाईल आणि त्या जागेवर तुझ्या मुखानं तू बोललास, शिवाची निंदा केलीस, ते शिर कापलं जाईल आणि त्या ठिकाणी तुला अजाचं मस्तक, मेंढ्याचं मस्तक बसवलं जाईल. शंकराने विचार केला, आता जास्त जर आपण इथं वेळ थांबलो तर हा अजून सगळ्या देवांना सुद्धा शाप देईल, त्याच्यापेक्षा लवकर निघालेलं बरं. नंदीला सांगितलं कशाला मध्ये बोललास तू, काय गरज आहे शाप देण्याची. त्याला वाटलं म्हणून त्यांनी निंदा केली. आपण निंदा आणि स्तुती ही समान मानली पाहिजे. कुणी निंदा केली तर राग येऊ नये, कुणी स्तुती केली तर भरळून जाऊ नये. दोन्हीही घातकच आहे. भगवान शिव आशुतोष आहे. भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये कधीही प्रवेश असतो, कशाही रीतीत प्रवेश असतो. स्मशानात सुद्धा भगवंताचं मंदिर असतं. एखादं विष्णूचं मंदिर दाखवा बरं स्मशानामध्ये, कधीही नसणार आहे. भगवान शिवाच्या मंदिरामध्ये रात्री अपरात्री 12 वाजता 2 वाजता कधीही जा, तुम्हाला प्रवेश आहे, कधीही पूजा करू शकता. सर्वांचा दरबार सर्वांसाठी सदैव खुला असतो. पण रामचंद्रांच्या दरबारात तसं नाहीये. रामचंद्रांच्या दरबारामध्ये ज्या वेळेला जायचंय, हनुमंत गदा घेऊन बाहेर उभेच असतात. हनुमंत म्हणतात तुझ्या भावाशी तू वैर केलायस, पत्नीशी वाईट वागलायस, बहिणीशी वाईट वागलायस, इतर नातेवाईकांशी तू वाईट वागलायस, मित्रांशी तू वाईट वागलायस. जर तू सगळ्यांची प्रेमपूर्वक वागला असशील तरच रामाच्या दरबारात प्रवेश मिळेल, अन्यथा मिळणार नाही. लक्ष्मणाप्रमाणे आपल्या भावावर प्रेम केलं असेल तरच आणि तर राम
कृष्णाच्या दरबाराचं तर आणखी विशेष आहे. भगवान कृष्णांच्या दरबारामध्ये जर जायचंय तर गोपी बनून जा, साडी घालूनच यावं लागेल, शृंगार करूनच यावं लागेल. ड्रेस चालणार नाही, जीन्स चालणार नाही. तुम्हाला गोपालकृष्णांच्या दरबारात जायचंय तर गोपी म्हणूनच जावं लागेल. रामाच्या दरबारामध्ये जायचंय, भावावर प्रेम केलं पाहिजे, परस्त्री माते समान मानली पाहिजे. एक ध्यानी, एक मनी, एक वचनी, एक पत्नी. रामाचं जीवनच असं होतं. रामाप्रमाणे परस्त्रीला माते समान मानलं पाहिजे. भगवान शिव म्हणतात, जेव्हा तुला वेळ तेव्हा ये बाबा, मी बसलेलो इथं ध्यानात बसलेले, तुला जेव्हा यायचे त्यावेळेला तू ये, नमस्कार कर, पाणी घाल, निघून जा. पण रामाचं कृष्णाचं तसं नाहीये. वेळेतच आलं पाहिजे. ही वेळ माझी आहे, या वेळेत तुम्ही आला पाहिजे. या वेळेच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रवेश मिळणारच नाही. भगवान शिव म्हणतात, ज्याच्या अपेक्षा कमी असतात तो खूप सुखी असतो. अपेक्षा वाढल्या, अपेक्षा मूळ दुःख. दुःख काय? अपेक्षांचं मूळच आहे. तुम्ही जितक्या गरजा कमी ठेवाल तितक्या गरजा, तितकं तुम्हाला भगवंताचं स्वरूप प्राप्त होतं, भगवंताची आशीर्वाद प्राप्त होतात, कृपा प्राप्त होतात. एकदा शिवांना तर कशाचीच अपेक्षा नसते, पण एकदा कुबेर भंडारी कैलासावर गेला. कुबेरानं विचारलं, देवा काही सेवा करू का आपली? देवाने सांगितलं, मला काहीच गरज नाही. काय, मला सगळं काही आहे, मी तर इथे छान मस्त बर्फावर राहतो. घर नाही, भिंती नाही, स्लॅब नाही, काही नाही, काही नाही. नैसर्गिक एसी, नॅचरल एसी मध्ये राहतो मी. गरमी होत नाही, मला घाम येत नाही, काही नाही. शुगतांसारखी गरमी नाहीये माझ्याकडे, त्यामुळे मला कशाचीच आवश्यकता नाही. माता पार्वतीकडे जातो. माते, शिवजी तर काही मागत नाही, तू तरी काही सांग, काय सेवा करू? काहीतरी सेवा करावी अशी इच्छा आहे. पार्वतीने सांगितलं, ठीक आहे बाबा, तुला इच्छा आहे ना, एक सोन्याचा महाल बांधून दे. कुबेरानं झटपट लगेच विश्वकर्माला आज्ञा केली आणि सुंदर अशा प्रकारचा एक मोठा कैलासावर महाल बांधला सोन्याचा, की ज्याच्यामध्ये कमीत कमी 1,00,000 लोक राहू शकतील एवढा मोठा महाल सोन्याचा. आता घर तर बांधलं, पण घरात नुसतं तसं कसं काय राहिलं? वास्तुशांती केल्याशिवाय. मग वास्तूला बोलवायचं, एखाद्या विद्वानाला बोलवावं, चांगल्या माणसाला बोलवावं. मग विद्वान कोण आहे? तर शिवजीने सांगितलं, आपल्या ओळखीतला चांगला विद्वान आहे म्हणजे रावण. आपण रावणाला बोलू, वास्तुशांतीसाठी रावणाला बोलू. वास्तुशांती संपन्न झाली. आता दक्षिणा देण्याची वेळ. महादेवाने सांगितलं, रावणा दक्षिणेत काय देऊ? रावणाने सांगितलं, हा महाल देऊन टाका, हा महाल देऊन टाका. तेवढी ठीक आहे, घेऊन जा. रावणाला वाटलं, महादेव तर खरंच भोळे, अजूनही काही मागितलं तर मिळेल. आता दोघं जण महादेव पार्वती पूजेला बसलेले होते. पार्वती माता इतकी सुंदर आणि रावण हा कामाचा अवतार. पार्वती म्हणाली, हे लोक आमच्या जवळ काही राहूच देत नाहीत, यांचा स्वभावच असा आहे, घेऊन टाकते कुणाला काही. रावणानं विचारलं, भगवान म्हणतात, अजून काही हवंय का सांग? ते म्हणे, ही पार्वती देऊन टाका मला. पार्वती खूप सुंदर आहे, देऊन टाका मला. शिवजी म्हणाले, तसंही मला विवाह करण्याची काही फार इच्छा नव्हती. विष्णूंनी सांगितलं म्हणून मला विवाह करावा लागला. तुला आवश्यकता असेल तर घेऊन
जा. पहा काय दातृत्व आहे. बायको देऊन टाकतात स्वतःची. इकडे बायकोकडे कोणी पाहिलं तर लगेच कोण फोडायची तयारी असते. पण शिवजी म्हणाले घेऊन जा. रावणानं एका हातात महाल घेतला, खांद्यावर पार्वतीला टाकलं आणि निघाले. पार्वतीनं भगवान गोपालकृष्णांचं ध्यान केलं. देवा हे काय आहे? आमच्या यांना तर काही कळत नाही. तसं प्रत्येक नवऱ्याला काही कळतच नसतं, पण आमच्या नवऱ्याला खरंच काही कळत नाही. अहो बायको कुठं देऊन टाकतात का? बायको कुठं देण्याची वस्तू आहे का? बायकोचं संरक्षण करायचं असतं का देऊन टाकायची असते? कृष्णाचं ध्यान केलं. भगवान गोपालकृष्ण त्या ठिकाणी अवतरले. रावणाला विचारलं काय रावणा असतं काय मज्जत दिसत बाबा? ते म्हणे मग आनंदी मिळाला. हा एवढा सोन्याचा महाल मिळाला, त्या महालात राहणारी सुंदर पार्वतीला सुद्धा घेऊन चालू. कृष्णाने सांगितलं अरे तू किती मूर्ख आहेस. अरे ते महादेव असा का साधारण आहे का पार्वती तुला देऊन टाकायला? अरे हो पूजेला हीच बसली होती. अरे पण त्याच्याकडे अशा खूप पार्वती आहेत, दासी आहे ती त्याची. तुला खोटं बोलला तो. दासी म्हणून तुला पार्वती दिली. तुला पार्वतीची खून माहिती आहे का म्हणे? तेवढे सुंदर आहे एवढं माहिती आहे मला. अरे त्याच्याकडे सगळ्याच बायका सुंदर आहेत. जेवढ्या दासी आहेत तेवढ्या एकापेक्षा एक सुंदर आहेत. पण पार्वती सुंदर कशी? तुला पार्वतीचा एक मी हे सांगतो. पार्वतीच्या शरीरातून कमल पुष्पांचा सुगंध येतो. पार्वतीनं जसं ऐकलं तसं पार्वतीनं आपल्या शरीरातून दुर्गंधी निर्माण केली. तिच्या शरीरातून सुगंध येतो का पहा. वास घेतला नाही, दुर्गंधी घामाला आहे. टाकून दिलं तिथं. खोटं बोललं आपल्याला काय महादेव सुद्धा खोटं बोलायला लागले. टाकून दिलं आणि महाल घेऊन गेला. आणि ती म्हणजे सोन्याची लंका. पार्वतीचं भगवान श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी पार्वतीची स्थापना केली. पार्वतीची स्थापना केल्यानंतर ती द्वैपायनी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. गोकर्ण क्षेत्रामध्ये गोकर्ण महाबळेश्वरला एक द्वैपायनी देवी नावाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी पार्वतीची स्थापना केली. भगवान शुकदेव म्हणतात राजा भगवंत महादेवांनी आपल्या मस्तकावर गंगा धारण केलेली. राग आला नाही लक्षाचा त्यांना. भगवान नंदीला घेऊन आपल्या स्थानावर निघून गेले. घरी गेल्यावर सतीला काहीही सांगितलं नाही बरं का. ते काय घडलं काय सांगायचं, अपमान सांगू नये. सांगितलं की त्याचा तिलाही त्रास होणार, आपल्यालाही त्रास होणार. त्यामुळे नाही सांगितलेलं बरं. काही सांगितलं नाही. काही दिवसांनी दक्षानं एका महायज्ञाचं आयोजन केलं. यज्ञाचं आयोजन केल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं, फक्त महादेवाला बोलवलं. सगळ्या देवपत्नी विमानात बसून दक्षाकडे जायला निघाल्या. जात असताना त्यांनी पाहिलं की कैलास पर्वतावर काही गडबड दिसत नाहीये. इथं दक्षाची कन्या आहे. बायकावर फार हौस असती, नको तिथे नको बोलायचं. अगं पार्वती माते तुला यायचं नाहीये? कुठं? अगं तुझ्या पित्याच्या घरी मोठा यज्ञ आहे, तुला निमंत्रण नाही, बोलवलं नाही. विचार केला असं कसं काय झालं. गडबडीत कदाचित विसरले असतील. ठीक काय आपल्याच बापाच्या घरी आहे, काय हरकत नाही. आमंत्रणाशिवाय कुठेही जाऊ नये. सुखामध्ये आमंत्रणाशिवाय जाऊ नये आणि दुःखामध्ये आमंत्रणाची वाट पाहू नये. ते लक्षात घ्या. एखाद्याच्या घरात दुःख घडलं तर आपण सहज रीतीनं विना निमंत्रण जर कळालं तरी पटकन जावं. त्याला जे हवी ती मदत करावी, सांत्वन करावं. पण सुखामध्ये मात्र कुणाच्या बोलवल्याशिवाय जाऊ नये. यदा कदाचित त्या माणसाला तुम्हाला बोलवायचंच नसेल आणि जर तुम्ही समोर गेलात तर त्याला वाटेल हा काय न सांगता सुद्धा आपल्याला आला, अजिबात नाही. सतीनं शंकरांना सांगितलं अहो माझ्या पित्याच्या घरी यज्ञ आहे,
आपल्याला जायला पाहिजे. महादेवाने सांगितलंय बघ, जायला पाहिजे, बरोबर आहे, मान्य आहे मला. आपल्याला बोलवलंय का? आपल्याला जर बोलवलं नाही तर आपण जाऊ नये. तसंही तुम्हाला कुठं सासरवाडीला यावं वाटते. सासरवाडीला जायचं म्हणजे अंगाला काटा येतो. त्यांनी सांगितलंय तू काही म्हण, आपण या यज्ञाला जायला नको. त्यांना कदाचित आपल्याला बोलवायचं नसेल. न बोलवायला काय झालं, जावायला कोणी बोलवत नसतं का? अहो कदाचित विसरले असतील. ते म्हणे तू असा हट्ट करू नको, जा, तुम्हाला नाही यायचं या, मी जाते, माझ्या पित्याच्या घरी जाते, मी तिथे जाईल, समजावून सांगेन. माझ्या भावाला ते तुम्हाला निमंत्रण द्यायला पाठवतील, मग तुम्ही या. महादेवाने सांगितलं तुला जायचं तर जा, मी तुला काही अडवणार नाही. तिने आपल्या 2 साड्या बांधल्या, जास्त ओझं घेतलं नाही, शुभकाल सारखं. दोन साड्या बांधल्या. नंदीने सांगितलं मी घेऊन जातो. महादेव घरात गेले. जेवढे काही वस्तू तिच्या होत्या सगळ्या काठोड्यात बांधल्या दिल्या सोबत. ते म्हणे अहो एवढं काय करायचं, मी भागवत कथेला चालले, कशाला एवढं पाहिजे? नाही राहू दे म्हणे, गरज पडेल तुला. कधी कधी असा तो महादेवाने वाटतं की आता ही परत येणार नाहीये, हिची एकही वस्तू माझ्याजवळ राहिली तरी मी त्यात अडकेल, त्रास होईल, माझ्या ध्यानामध्ये माझ्या बाधाही निर्माण होईल, त्यामुळं आहे ते सगळं दिलेलं बरं. महादेवाने सगळ्या वस्तू तिच्या बांधून दिल्या. नंदीवर स्वार झाली आणि पित्याच्या घरी गेली. यज्ञाला आरंभ झाला का जाता जाता सगळीकडे पाहिलं काय काय कुठे चालू आहे, कुठे चालू आहे, काय चालू आहे, कोण कोण आलंय, सगळं पाहिलं. पुण्याहावाचन चालू होतं. पित्याच्या तिथे गेली. दक्षानं पाहिल्याबरोबर कपाळावर आठ्या काढल्या, ही कशाला बया इथं आली, न बोलवता ही कशाला आली. काहीही बोलला नाही, अपमान झाला. तिला वाटलं ठीक, वडीलच आहे, वडिलांनी बोललं तर काय झालं, नाही बोलले, राग आला, काही झालं असेल, काही राग आला असेल, शक्य मी उशिरा आले म्हणून कदाचित राग आला असेल, मी विचारायला पाहिजे, माझीच चूक आहे. तरी देखील तिने सगळीकडे फिरून पाहिलं. आज महादेवाचं स्थान रिक्त होतं. ईशान्य दिशा रिक्त होती, महादेवांचं स्थान रिक्त होतं. आणि ते पाहिल्यावर मात्र तिला अतिशय क्रोध आला, संताप आला. डोक्याला लावलेली वेणीचे फुलं पडायला लागले, वेणी सुटून गेली. जगदंबेला आपला अवतार धारण केला. अतिशय क्रोधाग्नीत झळायला लागला. माझा अपमान झाला तर चालेल, पण माझ्या पतीचा अपमान व्हायला नको. आज या ठिकाणी माझ्या पतीचा अपमान झालाय, कुठल्या तोंडाने मी परत जाऊ? मला पुढे जाण्याचा अधिकारच नाहीये. म्हणून या ठिकाणी मी स्वतःला भस्म करून घेते. अग्नितत्व स्वतःमध्ये जागृत केलं आणि त्या ठिकाणी ती भस्म झाली. यज्ञकुंडात तिनं उडी मारली. यज्ञाचा सगळं हाहाकार झाला. नारद मुनी कैलासावर गेले. कैलासावर गेल्यावर भगवंताला सर्व हकीकत सांगितली. एवढं सतीनं दहन करून सुद्धा दक्ष प्रजापती थांबला नाही. जे शिवगण आलेले होते त्या सगळ्यांनी प्रयत्न केला की यात मार्ग निघावा. त्यांचं घनघोर युद्ध झालं. सगळ्या शिव सैनिकांना तिथे मारायला लागले. नारद मुनी ज्या वेळेला भगवंताकडे गेले, भगवंताला सांगितलं महाराज देवा, तुम्ही विधुर झाला. देवा काय विधुर काय, सर्व काय, विधवा काय देवा देवाला काय घेणं दिलं? ते म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, काही राग आला नाही, तुम्हाला वाईट वाटलं नाही, दुःख झालं नाही, बायको गेली तर? त्यांनी सांगितलं मला काही वाटलं नाही, आलेला जीव जाणारच आहे एक दिवस. तितक्यात कळालं की शिवगणांना सुद्धा त्रास दिला. शिवगणांसोबत युद्ध चालू आहे. जसं माझ्या भक्तांना त्रास दिला असं वाटलं. आपल्या जटेतून एक जटा काढली आणि जमिनीवर आपटल्याबरोबर त्यातून वीरभद्र नावाचा एक सैनिक उत्पन्न झाला. शिवगण उत्पन्न झाला. त्या वीरभद्राला आज्ञा केली, वीरभद्रा जा
दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून टाक, दक्षाचं शिर धडापासून वेगळं कर. सर्व शिवसैनिक नाही बरं का, शिवगणांसहित वीरभद्र त्या ठिकाणी आला आणि वीरभद्राने सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. सगळे शिवगण त्या यज्ञकुंडात मलमूत्र विसर्जन करू लागले. दक्ष प्रजापती त्याचं मस्तक छाटलं, बाजूला उडून पडलं. ब्रह्मदेव भगवान भोलेनाथांकडे गेले, शिवाकडे गेले आणि देवाला विचारलं, देवा यज्ञ करणारेही आपण आहात, यज्ञ करून घेणारेही आपण आहात. आता आपण असे करावे की हे यज्ञ पूर्ण करून घ्यावा. भगवंताने सांगितलं ठीक आहे. भगवान नंदीवर आरूढ होऊन त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर पाहिलं, वीरभद्राला सांगितलं, मी तुला एवढा विध्वंस करायला सांगितलं नव्हता, सगळ्यांना त्रास द्यायला सांगितलं नव्हतं, तुला एवढा विध्वंस करत असतात का? वीरभद्राने क्षमा मागितली. भगवंतानी महादेवांनी आज्ञा केली की याला अजाचं मस्तक लावा. नंदीने शाप दिला होता, भक्ताचा दिलेला शाप असो किंवा भक्ताचा दिलेला आशीर्वाद असो, तो फलित करण्यासाठी भगवंत सदैव तत्पर असतात. अजाचं मस्तक त्या ठिकाणी आणलं गेलं आणि त्या दक्षाच्या शिरावर धडावरती ते बसवलं. दक्ष प्रजापती स्तुती करू लागला. दक्ष हा कसा होता? क्रिया दक्षो दक्ष क्रतुपतिरधीशस्तनुता. दक्ष हा अदक्ष होता म्हणून त्याला अशी अवस्था झाली. भगवान शिवांची प्रार्थना करू लागला. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणमयनजं वा मानसं वा पराधं विहितमपिहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो नमः पार्वतीपतये हर हर महादेव हर. त्या यज्ञ पूर्ण करून घेतला. दक्ष यज्ञाचा विध्वंस झालेला भगवान भोलेनाथांनी महादेवांनी दक्षाचा यज्ञ पूर्ण केला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर त्या यज्ञामध्ये प्रसाद घ्यायचा असतो. कुठल्याही यज्ञ झाला की आपण सुद्धा या ठिकाणी वाग्यज्ञ करत आहोत. या वाग्यज्ञाचा मध्यंतर आपण थोडासा करू. प्रसाद नाही तर नाही, कमीत कमी चहा पाणी तरी आपण करूया आणि एक 10-20 मिनिटाची आपण 20 मिनिटं देतो, पण 20 मिनिटात परत या. 20 मिनिटाची आपण एक विश्रांती घेऊ आणि त्यानंतर आपण दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस झालेला आणि सती त्या ठिकाणी दहन का झालं याचं कारण सांगणार आहे तुम्हाला. सगळ्यांना कथा एकदा माहिती आहे की दक्षतेचा विध्वंस झाला, सतीनं जाळून घेतलं, पण का जाळून घेतलं हे माहिती नाहीये. ते आपण कथेच्या नंतर पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय, शुकदेव भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नारळ आणून द्या. इथे फोडायला नारळ नाहीये.